नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करिअर कॅम्पस यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू IBPS क्लरिकल 2026चं नोटिफिकेशन. प्रत्येक विद्यार्थी IBPS क्लरिकल 2026चं नोटिफिकेशन कधी येणार सर, आज याची आतुरतेने वाट पाहत होतो. तर नोटिफिकेशन आलेलं आहे 1 ऑगस्ट 2026ला नोटिफिकेशन आलेलं आहे. या नोटिफिकेशनला आपण डिटेलमध्ये समजून घेऊया. IBPS म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन यांच्यातर्फे आलेलं IBPS क्लरिकल 2026चं नोटिफिकेशन. तर आपण बघू शकता, ही ऑफिशियल वेबसाईट आहे www.ibps.in. या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन आपण फॉर्म फिल करू शकता. आपण यामध्ये काही महत्त्वाच्या डेट्स बघून घेऊ. इम्पॉर्टंट डेट्स दिलेले आहे बघा. विद्यार्थी मित्रांनो, आपलं रजिस्ट्रेशन स्टार्ट होत आहे 1 ऑगस्ट 2026 पासून 21 ऑगस्ट 2026 पर्यंत हा फॉर्म आपण भरू शकतो. तर आपण लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या, कारण शेवट नेटवर्कचा इश्यू वगैरे इथे येऊ शकतो. त्यानंतर आपली जी प्रिलिम्स एक्झामिनेशन आहे म्हणजे पूर्व परीक्षा ऑक्टोबर महिन्यामध्ये होणार आहे. 11 आणि 12 तारखेला एक्झामिनेशन राहणार आहे. आणि आपली पूर्व परीक्षा म्हणजे मेन्स एक्झामिनेशन डिसेंबर 2026 मध्ये मेन्स एक्झामिनेशन होणार आहे. आणि मार्च 2027 मध्ये आपल्याला प्रोव्हिजनल अलॉटमेंट म्हणजे फायनल रिझल्ट तुमचा मार्च 2027 म्हणू शकतो, किंवा मार्च 2027 ला तुमची जॉईनिंग तुम्हाला इथे मिळू शकते. आणखी या नोटिफिकेशन मध्ये महत्त्वाच्या गोष्टी काही दिलेल्या असेल त्या आपण बघून घेऊ. इंडेक्स मध्ये त्यांनी भरपूर अशा गोष्टी दिलेल्या आहे, कुठल्या बँक्स राहणार आहे, फीस किती राहणार आहे, त्यानंतर पॅटर्न काय राहणार आहे, एक्झामिनेशन पॅटर्न. तर ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण बघून घेऊ. तर चला, महत्त्वाच्या गोष्टीमध्ये सगळ्यात पहिले जर आपण पाहतो म्हटलं तर बघा, कुठल्या कुठल्या बँक यामध्ये पार्टिसिपेट होणार. तर सगळ्या बँक या गव्हर्नमेंट बँक राहणार आहे यामध्ये, जसं की बँक ऑफ बडोदा आहे, कॅनरा बँक आहे, इंडियन ओव्हरसीज बँक आहे, युको बँक आहे, त्याच्यानंतर बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक, पंजाब अँड सिंध बँक, या सगळ्या बँक या IBPSच्या रिक्रुटमेंटमध्ये पार्टिसिपेट आहे. आणि तब्बल 11,000चं नोटिफिकेशन आलेलं आहे, म्हणजे खूप मोठं नोटिफिकेशन तुमच्या समोर दिसून येत आहे. बेसिक पे म्हणजे सॅलरी किती राहणार आहे, तर 24,050 पासून ही बेसिक सॅलरी आहे. म्हणजे बेसिक असल्यामुळे जवळपास तुमच्या इन हँड सॅलरी 45,000 पर्यंत इन हँड सॅलरी तुम्हाला मिळू शकते. बेसिक नंतर वेगवेगळे अलाउन्सेस पण त्यामध्ये राहतात, आणि इन हँड सॅलरी ही 45,000 पर्यंत विद्यार्थ्यांना मिळू शकते. त्यानंतर आपली पात्रता म्हणजे क्रायटेरिया काय काय राहणार आहे, यामध्ये वेगवेगळे क्रायटेरिया आहे. एजचा राहणार आहे, एज्युकेशनचा राहणार आहे. तर आता सगळ्यात पहिले सिटीजनशिपचा बघा. नॅशनॅलिटी ही आपली इंडियन असली पाहिजे, तर आपण सगळे विद्यार्थी इंडियन आहातच. त्याप्रमाणे जर एज क्रायटेरिया जर बघितला तर ज्या विद्यार्थ्यांचं वय 20 आहे आणि मॅक्सिमम वय त्यांचं 28 आहे, म्हणजे 20 पासून ते 28 या वयापर्यंत आपण हा फॉर्म भरू शकता. सोबतच काही प्रवर्गातील विद्यार्थ्यांना, जसं SC ST कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 5 वर्षापर्यंतचं एज रिलॅक्सेशन म्हणजे 28+5 म्हणजे 33 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. तसंच OBC विद्यार्थ्यांना 3 वर्षापर्यंतचं एज रिलॅक्सेशन असते. आणि जे विद्यार्थी डिसेबिलिटीमध्ये मोडतात त्या विद्यार्थ्यांना 10 वर्षापर्यंतचं एज रिलॅक्सेशन यामध्ये मिळतात. पुढे जर आपण पाहिलं तर काही महत्त्वाच्या गोष्टी आपण या नोटिफिकेशनच्या माध्यमातून जाणून घेऊ. ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी आपण बघून घेऊ. बघा, हे बाकी सगळे दिलेलं आहे. तुम्ही बाकी ज्या विद्यार्थ्यांना ॲज पर याच्यानुसार तुम्ही जे आहे ते नोटिफिकेशन पूर्ण बघू शकता. ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या बघू आपण. नोटिफिकेशन खूप मोठं दिलेलं आहे. दरवर्षी असंच राहते नोटिफिकेशन. स्क्राईबचं इन्फॉर्मेशन वगैरे दिलेलं आहे. डिसेबिलिटीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे ते स्क्राईब वगैरे न्यावा लागतो त्यांना. तर काही महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहे, गाईडलाईन दिलेल्या आहे वेगवेगळ्या. चला, पुढे महत्त्वाच्या गोष्टी आपण बघू. चला, एका मिनिटात आपण एक महत्त्वाच्या गोष्टीकडे आपण चाललो. चला, एज्युकेशनल क्वालिफिकेशन. ठीक आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशनची पात्रता म्हणजे तुमची डिग्री झालेली पाहिजे. कुठल्या पण ग्रॅज्युएशन, कुठल्या पण क्षेत्रात तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल. तुम्ही BCom असाल, BA असाल, BSc झालेलं असेल, इंजिनिअरिंग झालेलं असेल, फक्त तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे. आणि ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी या फॉर्मला आपण भरू शकता. त्यानंतर महत्त्वाच्या गोष्टीमध्ये आणखी बघून घेऊ. बघा, फीस किती राहणार आहे सर, तर बघा कॅटेगरीनुसार फीज आहे 175 रुपये जी आहे SC ST कॅटेगरीसाठी राहणार आहे. आणि 850 रुपये फीज आहे ते सगळ्या कॅटेगरीसाठी, म्हणजे त्यामध्ये OBC पण येतात आणि त्यामध्ये ओपन कॅटेगरी पण यामध्ये मोडतात. तर SC ST कॅटेगरीसाठी 175 रुपये फीज राहणार आहे आणि 850 रुपये ही फीज राहणार आहे अदर कॅटेगरीसाठी, म्हणजे त्यामध्ये OBC आणि ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आले, जनरल कॅटेगरीचे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्झामिनेशनचा पॅटर्न म्हणजे स्ट्रक्चर कसं असणार आहे. तर बघा, जी
ही रेग्युलर एक्झामिनेशन राहते. प्रिलिमची IBPS ची 30 एक्झामिनेशन असणार आहे. यामध्ये काही खूप असे चेंजेस दिलेले नाही आहे. इंग्लिश लँग्वेज जे आहे ते 30 प्रश्न 30 मार्कासाठी आणि 20 मिनिटासाठी राहणार आहे. प्रत्येकाला सेपरेट टायमिंग असतोच त्यामध्ये. आणि न्यूमरिकल ॲबिलिटी म्हणजे आपण गणित म्हणतो, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणतो त्याला, 35 प्रश्न 35 मार्क्ससाठी आणि याला पण 20 मिनिटच राहणार आहे. आणि त्यानंतर रिजनिंग ॲबिलिटी बुद्धिमत्ता चाचणी 35 प्रश्न 35 मार्कासाठी आणि 20 मिनिटच राहणार आहे. प्रिलिम्स एक्झामिनेशन जवळपास प्रत्येक IBPSच्या पेपरमध्ये अशीच असते आणि सारखीच असते. आणि मेन्स एक्झामिनेशनमध्ये जर पाहिलं पूर्व आणि मेन्स, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असते. मेन्समध्ये जर पाहिलं आपण तर मेन्समध्ये पहिल्या सब्जेक्टमध्ये जनरल अवेअरनेस आहे, ज्यामध्ये प्रश्न जे येणार आहे ते 40 येणार आहे आणि मार्क्स 50 राहणार आहे, पण यासाठी 20च मिनिट आहे. 20 मिनिटामध्ये हा आपण सेक्शन बऱ्यापैकी टाइम दिलेला आहे आणि सोडवू शकतो. त्याच्यामध्ये जनरल इंग्लिश राहते, तो 40 प्रश्न दिलेला आहे 40 मार्क्ससाठी आणि ते 35 मिनिटासाठी आहे. ठीक आहे, हा पण एक चांगला टाइम आहे, सफिशियंट टाइम मध्ये आपण सोडवू शकतो. रिझनिंगचे पण 40 प्रश्न राहणार आहे 60 मार्क्ससाठी. सगळ्यात जास्त वेटेज दिलेला इथे रिझनिंगला आणि 35 मिनिट राहणार आहे त्याला. आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे गणित मॅथमॅटिक्स 40 प्रश्न राहणार आहे 50 मार्क्ससाठी आणि 35 मिनिट राहणार आहे. म्हणजे असे नंबर ऑफ क्वेश्चन जे आहे ते 160 आहे आणि टोटल मार्क्स जे आहे ते 200, म्हणजे आपली 200 मार्काचा पेपर आहे हा आणि 125 मिनिट तुम्हाला मिळेल. इथे कुठल्याच प्रकारचे डिस्क्रिप्टिव्ह नसते, काहीच नसते. प्रिलिम्स आणि मेन्स दोनच एक्झामिनेशन असते यामध्ये. पुढे काही महत्त्वाच्या गोष्टीमध्ये जर पाहिलं तर असे वेगवेगळे राज्यानुसार त्यांनी सेंटर दिलेले आहे. आपण महाराष्ट्र जर बघून घेऊ, महाराष्ट्रामध्ये बघा, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे लँग्वेजेस दिलेले आहे. इथे पहिले आधी लँग्वेजेस दिले इंग्लिश, हिंदी, मराठी आणि कोकणी या भाषेमध्ये तुम्हाला पेपर दिसून येईल. मेन इंग्लिशमध्ये राहतो, बाकी तुम्ही आपल्या हिशोबाने लँग्वेज जी आहे तिथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर पुढे पेनल्टी राहणार आहे, ती आपली दरवर्षीच राहते. म्हणजे रॉंग जर झालं तर त्याला 1/4 ची राहते निगेटिव्ह मार्किंग त्यामध्ये. यामध्ये आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी, लोकल लँग्वेज टेस्ट होणार आहे. त्यानंतर तुमचे मेन्स झाल्यानंतर तुमची लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट, त्याला आपण LPT म्हणतो. त्यामध्ये तुम्हाला मराठी वाचता बोलता येणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही महाराष्ट्रातून फॉर्म भरला तर, वेगळ्या राज्यातून भरला तर तुम्हाला त्या राज्याची भाषा बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, समजली पाहिजे. त्यानंतर एक्झामिनेशनचे सेंटर वगैरे दिलेले आहे. अशा भरपूरशा गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत. या नोटिफिकेशनमध्ये भरपूर गोष्टी दिलेल्या राहतात. इतकं जरी तुम्ही या नोटिफिकेशनमधून समजून घेतलं तरी भरपूर झालेलं आहे. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2026 आहे. तर या एक्झामिनेशनला बिलकुल मिस करू नका, कारण एक मोठं नोटिफिकेशन 2025च्या हिशोबाने 2026 मध्ये एक मोठं नोटिफिकेशन तुमच्या समोर दिसून येतं. आणि या मोठं नोटिफिकेशन आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांनी या फॉर्म भरा आणि खूप जिद्दीने या एक्झामिनेशनसाठी तयारी करा. या एक्झामिनेशनसाठी जर तुम्हाला तयारी करायची असेल तर करिअर कॅम्पसमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये 5 ऑगस्ट पासून नवीन बॅच पण सुरू होत आहे. संध्याकाळी 5 ते 8 ची बॅच राहणार आहे. तर जे विद्यार्थी सिरियस आहे आणि त्यांना वाटते की खरंच यावर्षी माझं IBPS क्लरिकलमध्ये झालं पाहिजे, तर तुम्ही नवीन बॅचला येऊ शकता आणि आपली प्रिपरेशन स्टार्ट करू शकता. पुन्हा एकदा सांगत आहे मी, 5 ऑगस्ट 2026 ला नवीन बॅच सुरू होणार आहे. संध्याकाळी 5 ते 8 आहे. ज्या विद्यार्थ्यांना या बॅचसाठी इनरोल करायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी मी नंबर लिहून देतो. या नंबरवर तुम्ही कॉल करून आपलं रजिस्ट्रेशन कन्फर्म करू शकता. 9960133124 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि आपली सीट कन्फर्म करू शकता. आजची तारीख आहे 1 ऑगस्ट. 4 दिवसानंतर आपली नवीन बॅच सुरू होत आहे 5 ऑगस्ट 2026 ला. विद्यार्थी मित्रांनो, या फॉर्मला भरा आणि आपलं प्रिपरेशन चालू ठेवा. कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये मनात काही ठेवू नका की माझं होईल की नाही होईल. तुम्ही फॉर्म भरा आणि आपलं पूर्ण जीव लावून या एक्झाम सेशनसाठी तयारी करा. तर चला, आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन कंटेंट सोबत मिळू. आजचा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.